सह्याद्रीचा काठ, पावसाळ्याचे दिवस आणि हातात हात घालून फिरणारं एक होणाऱ्या पती पत्नींचं जोडपं. 18 जून रोजी लोहगड किल्ल्यावर एक असं जोडपं फिरत होतं. पण अचानक एका क्षणात सगळं संपलं. 26 वर्षांचा केतन अग्रवाल एका खोल दरीत कोसळतो आणि त्याचा जागीच मृत्यू होतो. सुरुवातीला वाटलं पाय घसरला असेल, एक दुर्दैवी अपघात असेल. पण थांबा, हा अपघात नव्हता तर मागच्या कित्येक महिन्यांपासून रचला गेलेला एक भयंकर चक्रव्यूह होता. ज्या हातांनी जन्मभराची सोबत करण्याची शपथ घेतली होती, त्याच हातांनी केतनला मृत्यूच्या दरीत लोटलं होतं. काय आहे हे लोहगड किल्ल्यावरील या थरारक हत्याकांडाचं रहस्य? सीमा गोयलने तिच्या बॉयफ्रेंड सोबत मिळून आपल्या होणाऱ्या पतीचा काटा कसा काढला, याचाच सविस्तर आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. नमस्कार, मी हुसेन नदाफ आणि तुम्ही पाहताय यस प्राईम न्यूज. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका. लोहगड किल्ल्यावर झालेल्या या घटनेनंतर पोलिसांनी सुरुवातीला अपघाती मृत्यूची नोंद केलेली होती. होणारी पत्नी सिया गोयल हिनेही पोलिसांसमोर रडून हा अपघात असल्याचा आव आणलेला होता. पोलिसांच्या तीक्ष्ण नजरेतून काहीतरी सुटत होतं. तपासाची सुई हळूहळू सियाकडे फिरली. पोलिसांनी जेव्हा सियाचा मोबाईल ताब्यात घेतला आणि तिची कॉल हिस्ट्री तपासली, तेव्हा पोलिसांचे देखील डोळे पांढरे होण्याची वेळ आली. प्रेमात आंधळी झालेली सिया आपल्या होणाऱ्या पतीला फसवून दुसऱ्या एका तरुणाच्या संपर्कात होती. तो तरुण म्हणजे तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी. पोलिसांनी काढलेल्या कॉल डिटेल्स रेकॉर्डनुसार मागच्या अवघ्या 6 महिन्यांमध्ये सिया आणि चेतन यांच्यात तब्बल 2004 वेळा फोनवर बोलणं झालेलं होतं. म्हणजेच दररोज सरासरी 11 ते 12 कॉल्स. एवढंच नाही तर मागच्या 6 महिन्यात त्यांनी 14,280 मिनिटं फोनवर हा संवाद साधलेला होता. रात्रीच्या अंधारात जेव्हा केतन सिया सोबत सुखी संसाराची स्वप्न पाहत असायचा, तेव्हा सिया मात्र चेतन सोबत केतनच्या मृत्यूचा प्लान रचत होती की काय, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. केतनच्या मृत्यूने अग्रवाल कुटुंब उद्ध्वस्त झाले. या संपूर्ण प्रकरणावर केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी मीडिया समोर जे खुलासे केलेत ते ऐकून तुमचेही पाय जमिनीवरून घसरल्याशिवाय राहणार नाहीत. वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार सिया ही मागील काही वर्षांपासून चेतन चौधरीच्या प्रेमात वेडी झालेली होती. इतकंच नाही तर तिचे इतरही अनेकांशी अफेअर्स होते. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे केतन सोबत लग्न ठरलेलं असतानाही सिया आपल्या बॉयफ्रेंड चेतन सोबत बाहेर फिरायला गेलेली होती. म्हणजेच एका प्रकारे हनीमूनलाच गेलेली होती, असा खळबळजनक दावा केतनच्या वडिलांनी केलाय. आता प्रश्न असा पडतो की सियाच्या घरच्यांना हे माहीत नव्हतं का? तर केतनच्या वडिलांच्या दाव्यानुसार सियाच्या या सर्व भानगडी तिच्या कुटुंबियांना चांगल्या प्रकारे ठाऊक होत्या, पण त्यांनी ही बाब अग्रवाल कुटुंबापासून लपवून ठेवलेली होती. मुलीचं चालचलन ठीक नाहीये, पण तिचं लग्न झालं की ती सुधारेल या एका चुकीच्या विचारापोटी त्यांनी या लग्नासाठी गळ घातली होती. अग्रवाल आणि गोयल कुटुंब एकमेकांना गेल्या 35 ते 40 वर्षांपासून ओळखत होतं. त्यांच्यात घरोबा होता, याच विश्वासापोटी अग्रवाल यांनी हे लग्न जमवलं. पण त्यांना काय माहित की ज्या मुलीला ते आपल्या घरची सून करायला निघालेत, तीच त्यांच्या एकुलत्या एक मुलाचा काळ ठरेल. लोहगड किल्ल्यावर फिरायला गेलेल्या केतनला अंदाजही नसेल की तिथली हवा त्याची शेवटची घटका ठरणार आहे. सिया आणि चेतन या दोघांनी मिळून केतनला त्या कठड्यावरून थेट दरीत ढकलून दिलं आणि एका हसत्या खेळत्या तरुणाचा जीव घेतला होता. सध्या पोलीस या दोन्ही आरोपींची कसून चौकशी करत आहेत आणि त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा मिळणारच यात शंका नाही. पण या घटनेनं आजच्या पिढीच्या नात्यांमधील पोकळपणा आणि फसवणूक पुन्हा एकदा समोर आणली आहे. एका तरुणाचा जीव घेणाऱ्या नराधमांना काय शिक्षा झाली पाहिजे? तुम्हाला याबद्दल काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच गुन्हेगारी जगतातील आणि ऐतिहासिक घडामोडींच्या विश्लेषणासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.